ठाणे के एक सिविल अस्पताल में मरीजों के रिश्तेदारों ने एक विकलांग वार्ड बॉय की पिटाई कर दी। इलाज के लिए भर्ती कराए गए 24 साल के एक लड़के की इलाज के दौरान मौत हो गई और गुस्साए रिश्तेदारों और दोस्तों ने 10 से 15 लोगों ने उसकी पिटाई कर दी। कर्मचारियों का कहना है कि अस्पताल में भाई को चाकू से भी धमकाया गया। शनिवार सुबह जब यह घटना घटी तब अस्पताल में पुलिस भी मौजूद नहीं थी। डॉक्टरों और स्टाफ पर बार बार हो रहे इन हमलों के चलते सिविल अस्पताल के डॉक्टरों और स्टाफ ने कुछ देर के लिए हड़ताल कर दी। हालांकि जिला शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार के समझाने और संबंधितों के खिलाफ मामला दर्ज करने का वादा करने के बाद यह काम बंद आंदोलन वापस ले लिया गया। आम्ही सर्व आमच्या परीने प्रयत्न करत असतो। आमचा नातेवाईक म्हणूनच त्या प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट करत असतो। तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर एमआय, त्याला 2 वेळा ईसीजी आपण केलेला, सिव्हिअर एमआय त्याला होता। त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट दगावला तर ते आपल्या काही हातामध्ये नसतं। मारहाण केली आणि काय प्रकार नेमका सिव्हिल रुग्णालयात घडला होता? काल रात्री एक इसम 24 वर्षाचा अंदाजे चेस्ट पेन म्हणून ॲडमिट झाला 3:45 दरम्यान आणि ते ॲडमिट केल्यानंतर त्याच्याबरोबर जे बरेचसे नातेवाईक होते, बरेचसे ड्रंकर वगैरे होते आणि त्यांनी मग आमच्या तिथे पेशंट ॲडमिट प्रोसेस करत असतानाही आमची एक दिव्यांग क्लास 4 सर्वंट आहे, म्हणजे डम अँड डीप आहे, त्यांनी मारहाण केली, त्याला चाकू पण दाखवला आणि डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेवियर केला आणि पेशंटला मायकार्ड इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे त्याची डेथ एक 5:30च्या दरम्यान त्याची डेथ झाली। पण त्याच्या आधीच त्यांनी सगळं धिंगाणा केला होता। पेशंट सिरियसच होता आणि या सगळ्या गोष्टीची काळजी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली, वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या होत्या, काही कारणच नव्हतं। पण अंडर अल्कोहोल इन्फ्लुएन्स असल्यामुळे त्या नातेवाईकांनी मामा आणि ब्रदरला चाकू पण त्यांनी दाखवला आणि आमच्या डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेव केलं।